नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला असेल तर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही चहा तर पिलाच असाल, पण बरेच वेळेस काय होतं, जे चहा लवर्स आहेत त्यांना भरपूर प्रमाणात असा मसाला चहा आवडतो, जो की बाहेर हॉटेलमध्ये वगैरे किंवा जे चहाचे ठेले असतात, पर्टिक्युलर चहाचे ठेले तिथं भेटले जातं। तर तोच मसाला चहा आपण इथे बनवणार आहोत। तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे हे सांगते मी। हे साहित्य आहे 1 कप चहाचं। तर सध्या मी 1च कप बनवते, त्यामुळे 1 कपच चहाचं मेजरमेंट सांगते तुम्हाला। त्यासाठी मसाला लागणार आहे आपल्याला 3 लौंग, 2 मिरे, 1 इंच आलं, 2 विलायची हिरवी, 1 इंच ला थोडंसं कमी दालचिनी आणि अर्धा इंचला थोडंसं कमी सुंठ। तर हे सगळं मिश्रण मी वाटून घेणार आहे। तोपर्यंत काय करणार आहे, मी एक भांड घेते आणि भांड्यामध्ये अगदी अर्धा कप मी पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी। तर या पाण्यामध्ये मी 1 कपाचं मेजरमेंट घेऊन चहा पावडर 2 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून साखर। साखर तुम्ही जसं गोड लागतं त्या प्रमाणात टाका। बरेच जणांना काय होतं की भरपूर प्रमाणात गोड लागतं साखर, त्यामुळे तुम्हाला जशी लागते तशी टाका। तर आता याला आपण उकळू देऊया, छान असं उकळून घेऊ। म्हणजे हे जे अर्धा कप असेल तर एकदम कमी, त्यातलं अर्ध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि छान पैकी असं म्हणजे त्याला आटवून घ्यायचं आहे। म्हणजे जे अर्क आहे चहा पावडरचा, तो अर्क सगळा पाण्यामध्ये उतरेल। नंतर आपण मसाला आणि दूध ऍड करणार आहोत। तर हे उकळू द्या, तोपर्यंत मी मसाला वाटून घेते। आता मसाला वाटते वेळेस काय करायचं, हे चहा तर आपली उकळत आहे, फक्त आलं साईडला ठेवा आणि बाकीचा सगळा मसाला हा वाटून घ्या। तर आलं हे आपण कधी ऍड करणार आहोत हे मी तुम्हाला नंतर सांगते। तर बघा, चहा हा उकळतोय, आपला मसाला पण तयार झालेला आहे। हा मसाला मी आता या चहामध्येच ऍड करते। थोडंसं मिक्स होऊ दे याला। बघा, पूर्णपणे असं आटत आलेला आहे चहा। जर तुम्ही 2 कप ठेवत असाल तर 1 कप चहा 2 कप ठेवणार असाल तर 1 कप पाणी घ्या आणि त्याला अर्धा कप होऊ द्या, मगच त्यात ऍड करा। आता आपण यात ऍड करणार आहोत 1 कप दूध। तुमचं जे कप आहे त्याच्याने माप घ्या। तर हे माझं 1 कप दूध मी ह्यात ऍड करते। आता याला छान पैकी उकळवून घेऊया, अजून 1-2 मिनिटं उकळी येऊ द्या। तोपर्यंत मी काय करते, आता दूध ऍड केलोय आपण, तर यात आणखीन अर्धा टेबलस्पून साखर टाकणार आहे। साखर तुम्ही टेस्ट करून टाका, लगेचच टाकू नका, कारण मी अगोदर बनवले, मला अंदाज आहे, त्यामुळे मी ऍड करते। थोडीशी उकळी येऊ द्या छान पैकी। याला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं। अगदी गाढा, मस्त छान चवदार आणि खूप असं थिकनेस पण येतो या चहाला। एक उकळी आली की आपण यात आलं टाकून घेऊ। बघा, आपली उकळी आलेली आहे। आता मी गॅस मीडियम फ्लेम वरती करते ही
आणि याला आलं खिसून घेते. या स्टेजला आपल्याला आलं खिसायचं आहे. थोडंसं आल्याचं प्रमाण जास्त ठेवलं ना इतका मस्त चहा होतो. खूप छान मग सुवास येतो चहाचा. तर आता याला आपण गाळून घेऊ. आलं टाकलं की 1 ते 2 उकळी घ्यायची आणि फ्लेम बंद करायची. तर चहा मी गाळून घेते. तर बघा किती छान थिक चहा झालेला आहे. एकदम मस्त. करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.